माणसं रस्त्यानं पाडत आणि मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं माझ्या नवसाच्या देवट्याला. ते मुख्याध्यापक बिचार घामानं भिजतंय, गप बसतंय, त्याच्या सर्व्हिसचा प्रश्न. आपल्याला कोणी बॉस नाही, आपल्याला कोण काय नाही, आपण स्वतंत्र आहे. जर दंगा केला आणि मला दिसलं एका रपाट्यात चड्डीवाली, दुसरा पर्याय नसतोय. रोज भांडण आहेत माझे 4-5, रोज भांडण आहेत. एका रपाट्यात चड्डीवाली. परवा मागच्या आठवड्यात एकाला रपाटा पडला, त्याला बोनस मिळाला. वली आणि मागून पिवळी एका वेळेला केलेली आहे मी. लय डेंजर माणूस आहे आपण, त्यामुळे आपल्या नादाला लागायचं नाही. काय माझा पाय दुखाला, मला गरम व्हायला लागलं, मी असं पाय दुखायला लागला, दुखू दे. आपल्या आईबापाच्या गुडघ्याच्या वाट्या बदललेल्या आहेत. आपल्या आईबापानं किडन्या विकून पोरांच्या परीक्षेची फी भरलेली आहे. MBBS ला ऍडमिशन मिळत नव्हतं, बापानं कधी किडनी विकली कोणालाच कळालं नाही. तर त्या बापासाठी काय मरत नाही सा. बरं 12च्या उन्हात बाप तापतो, कधी छत्री घेऊन गेला नाही सा काय. त्यामुळे इथं जरा गरम व्हायला लागलं, रुमाल काढून जर असं करते ना, मला दिसलं ताईडे माझ्यासारखा कोण वाण नाही. लय शब्दाची धार लय खतरनाक असते. तलवारीचा घाव बरा होतो, शब्दाचा नाही. वारं घालत आणि काय करत इथं बसायचं नाही, शायनिंग मारत, जरा घामानं भिजायचं. काही लहान मुलं मी बघितलेत मगाशी. मातानो तुमच्या मांडीवरती आहेत, तेव्हा तिकडे 2 आहेत, सगळी लहान मुलं आहेत. 25 वर्षाचा अनुभव आहे माझा. आता सुरू केलं की कार्ट रडणार आहे, रडणार. रडायला लागलं शांतपणे उठायचं, फिरवून आणायचं, जरा मागे जायचं जागा काढून. मी काही म्हणणार नाही, तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. तुमची लय सवय असाच आहे, बाच्याच वाणावर गेलास, तुझं खानदानच असलं, तुझा बा असला, तुझा आजा असला, तुझा चुलता असला, माझं खानदान कसं आहे बघ, तुझं असलं करायचं नाही. काल तर एका मातेनं वर्ण पदर टाकलाय ना, आतनं डुस्स लावायला लागल्या पोराला. आणि शेजारीनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडतंय, माझं कुठं रडतंय, माझं नाही चांगलंय, गंगे तुझं रडलं, चिमे माझं नाही रडलं. तुझं तर एवढं नालाय काय, अर्धी शाळा बाद केल्या तुझ्या कारट्यानं. आमच्या 4 शिक्षकांना मूल्य झाला, 2घांना BP झाला, एकाला साखर झाली, एक रोज बायकोवर भांडतया आणि एक रजा टाकून कुठे गेलंय दिवाळीपासून सापडायला तुझ्या कार्ट्यामुळे. कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिला, त्या मातीसाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. आणि ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे वरानो? अंतरंगापासून झाला पाहिजे, बेबीच्या देठापासून झाला पाहिजे. या भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज असलं पाहिजे. छत्रपतींच्या चेहऱ्यावरचं तेज, स्वामी समर्थांच्या चेहऱ्यावरचं तेज आज आपल्या चेहऱ्यावर आलं पाहिजे. आणि हा आसमंत सारा दुमदुमून गेला पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आज या राष्ट्राची प्रत्येक शाळेची भिंत, कॉलेजची भिंत येणाऱ्या काही वर्षामध्ये गहिवरून उठली पाहिजे. कारण पोरांनो, आमच्या आईबापानं आमचा हात पकडला, आम्हाला शाळेमध्ये सोडलं, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला उद्योजक व्हायचंय, तुला ऑफिसर व्हायचंय. पण पोरांनो, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर, इंजिनियर, वकील देत नाहीत, तर सगळ्यात अगोदर या शाळेच्या 4 भिंती आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होते. आज ती भिंत गहिवरून उठली पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पाठीमागचे काही लग्न आहे का साखरपुडा आहे, सगळ्यांनी जो या राष्ट्रात राहतो, जो महामानवांना मानतो, त्या प्रत्येकाने जय जयकार करायचा. कॅमेरा तिकडे फिरव, सगळ्यांचा जय जयकार जरा जिल्ह्याला माझ्या कळू दे. चला लवकर, जोरात जोरात. आता इक्विलायझर सोड रे बाळा, 2-3 पॉइंट इक्विलायझर सोड. चला जोरात. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला
छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम पवन पुत्र हनुमान के बजरंग बली के जय 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 श्रीराम। एवढे वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीसा काय उपयोग झाला का? काही सुद्धा उपयोग झाला नाही। नुसतं नवऱ्याला म्हणता अहो मी कशी दिसते अहो मी कशी दिसते। त्यानं जर तुला खरं सांगितलं 1.5 महिना त्याला उंदरासारखी मारशील आणि 1 महिना त्याला गिळायला घालायचे नाही। त्यामुळे ते म्हणतंय हे कोण आज निस्तरायचं डोळा झाकून म्हणतंय या भूतलामध्ये तुझ्या एवढं सुंदर कोणच नाही म्हणतोय। आणि तू पण अगदी मिरवत 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 महिला मंडळ पण आज माझ्या राज्याचं माझ्या देशाचं नाव मुखातून बाहेर आलं। तेज कसं आलं? आज असंच उड्या मारत जायचं घराकडे। कारण ज्या घरामधली माता आनंदी असते ते कुटुंब आणि तिथली लेकरं आनंदी असतात आणि तिथली लेकरं खातात। लक्षात घ्या माझ्या राष्ट्राच्या आनंदाची जोर माताने तुमच्या हातामध्ये आणि म्हणून तुम्ही अगोदर आनंदी पाहिजे। लक्षात घ्या तुम्ही अगोदर आनंदी पाहिजे आणि म्हणून आज घरी जायचा मस्त नवऱ्याला काय सांगून आला होता बरोबर 11ला सुरू होतंय 12-1-1:30 पर्यंत संपतंय। आल्या आल्या मस्त गरम गरम जेवण। आता नवरा बघणार 1:30 वाजले आता घरी कधी जाणार त्याचं 50 फोन तुला येणार। फोन आलं आज टेन्शन घ्यायचं नाही। फोन आला कट करून टाकायचा फोन कडे बघायचं नाही। आनंदात घरी जायचं डोलत। नवरा पुढा आला की लगेच त्याला म्हणायचं यस डार्लिंग बाजू हट म्हणायचं। हवा आणे दे जरा हवा आणे दे डोलत जायचं। काय काय नवरा लय वांड असतात बाजू हट म्हणल्यावर बाजू हटत नाही। लगेच काय करायचं भगवंताने दिलेले लांब केस सोडायचे त्याच्या जवळ जायचं गड करून फिरवायचे। दोन त्याच्या नाकात गेली पाहिजे उलटच पडलं पाहिजे ते आणि तुझा आणि तुझ्या नवऱ्याचं सुरू असतंय त्यावेळेला तुझी सासू येणार येणार म्हणजे येणार। सासू आली रा आली की सासूकडे बघायचं नेहमी कसं करता तायड्यानं सासूकडे बघितलं की नाक नुसतं नागिनी सारखं वळवतं बोट। आज तसं करायचं नाही। आज सासू समोर आली की सासूकडे बघायचं नाच करायचं आत्या माफ करायचा। म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा जरा आवाज दे लेकरं आवाज दे। म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा। म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे। म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही। लय दिवसानं म्हातारी सापडल्या तिच्या जवळ बसायचं दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घेऊन टाकायचा। आत्या करायचं ती नवऱ्याला म्हणली पाहिजे बाबा अमावस्या काल संपली पण अजून हिच्या अंगातलं गेलं नाही। त्यावेळेला नवऱ्याला आणि सासूला म्हणायचं माझ्या अंगात आलंय पण माझा भाऊ वसंत आला होता एक साथ युवा फाउंडेशननं त्याला आणलं होतं आणि आनंद काय असतोय आज मला कळालेला। त्यामुळे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही तर प्रत्येकानं जगायचं कसा तर अगदी आनंदानं जगायचं असा आनंद घेऊन जायचा। आणि आज मला अजिबात ताण नाही तणाव नाही कोणता दबाव नाही। सगळी ही कॉलेजची कार्टी माझ्या समोर बसलेली आहेत त्यामुळं मला कोणताही तणाव नाही। 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात। महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी आता भेटतो बघ 20-20 हजार लेकरं। झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही। एवढी वाचस्थिती मातानं छत्रपतींच्या आपल्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली। झाडावरचा पक्षी हलू देत नाही पण इयत्ता 1ली ते 4थीचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात। कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही। महाराष्ट्रातल्या अनेक कीर्तनकारांची कीर्तनं यांनी पाडली प्रवचनं पाडली। शिक्षकांच्या तोंडाला तर यांनी फेस आणून सोडलेला आहे। कार्ट शाळेतनं घराकडे कधी जातंय त्याची आई वाट बघत बसती आणि घरातनं शाळेला कधी जातंय लक्षात घ्या तो शिक्षक वाट बघत बसतो कधी एकदा शाळेतनं जातंय कार्ट। मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्हा तिथं माझं व्याख्यान होतं पश्चिम महाराष्ट्र। मस्त असा नटून थटून बसलेलो होतो। एक मॅडम पळत 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 सलाम माझ्या जवळ आल्या मला म्हणाल्या सर 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 तुम्ही आमच्यावर अन्याय करताय। म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग तर ती माता मला म्हणते सर सगळ्या शाळेला कॉलेजला तुम्ही परवानगी दिली माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही। म्हणलं माते कोणतं ग तुझं युनिट तर ती माता मला म्हणते लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट। मी त्याची मुख्याध्यापिका मी तिला म्हणालो एक बस घे
त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण माझ्या समोर ही कार्टी बसवायची नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागा बसवली तर चालतील का? मग मी जरा विचार केला, म्हणलं ठीक आहे मागा बसव, पण माझ्यापासून 100 फूट लांब बसवायची. 2 शिक्षक तिथं बसवायचं हातामध्ये काठी घेऊन. जर का कार्टीने दंगा केला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. मॅडम लय हुशार, गेल्या हरणासारख्या पळत. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी म्हणे एवढी नालाय, कोण उडी मारतय, कोण माती उधळतय, कोण छटी झाडतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला वॅक करून गेलं. म्हणलं वसंतराव संपलं आता तुमचं, परिवर्तन सोडा, व्याख्यान सोडा, सांगलीला घरला निघून जावा. पण मातानो मी पण मग मी पण अगदी दमानच मग लढत असतो. आज जायचं युट्यूबला, तुझ्या बंधूचं नाव टाकायचं, शेकडो नाही बा हजारो व्हिडिओ येतात. असाच खुर्चीवरती उभा असतो, लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झाला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगलं, कार्ट्यानं मुडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 4 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा वसंतराव घराघरामध्ये पोहोचला. हळूच मागा हात लावला, जरा अंदाज घेतला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, म्हणलं कानाखाली आवाज काढू करे, कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं, फवाड फोडेल म्हणलं तुझी. असले ही कार्टी लक्षात घ्या. एकदा तर विषय खूप सुंदर होता, मूल समजावून घेताना हजारो माता आल्या. नाट्यगृह तुडुंब भरलेलं होतं. काही माता विचार मंचावर बसल्या. एक माता माझ्या जवळ बसलेली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट मस्त बसलेलं होतं. कार्ट दिसायला एवढंच चांगलं होतं, पण लई नालायक आणि आगाऊ होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीच्या कानात सांगायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यानंतर मला जरा लय आनंद वाटला. म्हणजे या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतोय तर म्हणू दे. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, खालनच कार्ट्याला म्हणलं, काय रे माझ्या शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट जोरात ओरडलं, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरलं, आपल्याला काही समजायला नाही. म्हणलं मी उठलो, म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं, 2 तास त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. अशी माझ्या महाराष्ट्राची, माझ्या राष्ट्राची कार्टी. पण लक्षात घ्या, अखंड महाराष्ट्र नाही तर आता राष्ट्रभर फिरत असतो बघ, रात्रीचा दिवस करून गाडगे बाबांच्या विचारांची उधळण करीत या महाराष्ट्राची माती पिंजून काढत असताना, राष्ट्रभर फिरताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत होतो बघ. आणि त्याच वेळेला तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या कवड्या कळ्याने माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कवड्या कळ्याने माझी. कोणत्या कवड्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कवड्या कळ्या, महाराष्ट्राच्या, राष्ट्राच्या, शाळेच्या, कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. मातानो, तुझ्या पोटी आलेलं ते तुझं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू तुझ्या संस्कारामध्ये वाढत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतलेला आहे या महापुरुषांनी. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे बघ. हे मातानो, वसंतांकारी आला आणि बघता आम्हाला हसवून गेला, वसंतांकारी आला आणि बघता आमचं मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणे. मी आज आलोय तर माणुसकीची एखादी ठिणके तुझ्या काळजामध्ये टाकून जाणार बघ. भडका झाला पाहिजे, वनमा फेकला पाहिजे माणुसकीचा. आणि म्हणून आज आलोय बघ. आज पळत पळत जायचं बोरा. तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, लक्षात घे, तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 50 वर्षाचा आहे, तुझं वय 20 वर्षाचा आहे, तुझं वय 15 वर्षाचा आहे. एक काम करायचं बघ, एक काम करायचं, पळत पळत आज घरी जायचं बघ.
बघ त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची पळत पळत आज घरी जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न आजपर्यंत तुम्ही कधीच विचारला नाही पळत पळत जायचं एक जरी जायचं बघ माझ्या लेकरा आज पळत पळत घरी जायचा तुझं वय किती वर्षाचा असू दे तुझं वय 40 वर्षाचा आहे तुझं वय 50 वर्षाचा आहे तुझं वय 20 वर्षाचा आहे पळत पळत घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न आज विचारायचा जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस मोरा इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सरू लागला आणि म्हणून तुला सांगतो बा पोरा पळत पळत जायचा बघ त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई तुला किती वेदना होत होत्या ते बोला पळत पळत जायचं त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न बोरा तू तुझ्या आईला विचारशील टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत नाही पोरा आणि म्हणून सांगतोय पोरा आज पळत पळत घरी जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालत त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला या आई माझा वय 1 वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होते माझ्या आजोळी माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामांना भेटण्यासाठी आई पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई का पोरानो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा त्याचं करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडत बघ तिचा गरीब बिचारा बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ ती गरीब आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ अक्का करत तिच्या माग पळणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ हंबरडा फोडेल तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुझी आई तुला म्हणाल खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती माझ्या आईला माझ्या वडिलांना माझ्या भावाला भेटण्यासाठी तुला 1 वर्षाचा होता तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोबांना तुझ्या आजीला तुझ्या मामाला भेटवण्यासाठी घेऊन जात होते पण बोरी आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी त्याला कारण आहे बघ पोरी 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर कसा तरी एखादा महिना काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो मला माझ्या भावाची आठवण येते हो आई बापाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो जाऊ का हो एकदा आई बापाला भेटून येऊ का हो जाऊ का हो माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता एसटी पुरतं पैसे माझ्या हातावर ठेवत होता एसटी पुरतं पैसे माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको असा हंबरडा फोडू नको जा तुझ्या आई बापाला भेटून ये तुझ्या आई बापाला भेटून ये जा तुझ्या आई बापाला भेटून ये पण लक्षात ठेव ग पहिल्यांदा चाललीस म्हणून
पाठवतो बघ तुला, सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ, आणि सारखं सारखं जर तुला जायचं असेल तर कायमच तिकडे जायचं बघ, कायमच तिकडे जायचं. एकीकडे आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्ये माझी घुसमट होत होती, अचानक मी एकटी पडली होती, अचानक मी एकटी पडली होती. हे बाबा, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते. पुरी आताच हे वैभवाने ह्या गाड्या बघू नको पुरी, आताच हे वैभवाने ह्या गाड्या बघू नको पुरी. पुरी त्यावेळेला एका पत्र्याच्या जुन्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीला खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची मी आईला कडकडून मिठी मारे, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येईल आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेल. अक्का 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 हे अक्का करत माझ्या माग पुढे पळणार ते माझं लेकरू, माझा लहान भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येईल, तुझ्या गाड्यावरून हात फिरवत कधी एकदाची मी 10 रुपयांची नोट त्याच्या हातावरती ठेवेन. हे पुरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पुरी. हे पुरी घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पुरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने संजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती आणि अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 मला उद्या हे पाहिजे, आबा 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 उद्या मला ते पाहिजे, आबा. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काही कमी अजून, मेलोय का काही कमी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते, घेतो तुला काय हवं ते. अगं पोरी सकाळी शाळेला गेलेस की ग, सकाळी शाळेला गेलेस की ग, भूक लागली असेल माझ्या लेकराला, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी. रात्रंदिवस तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो. अगं रात्रंदिवस मी मेहनत कुणासाठी करतोय माझ्या लेकरा, तुझ्यासाठी करतोय. त्या बापानं मला शिकवलं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर जायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? माझ्या बापाच्या माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा,
तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. आता ऐकलंस का ग? पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावर पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावर वाढायची. तुकडा इकडे इकडे टाकून देत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की का पोरी, थोडं गाल पुढं कर की. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घे, आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर बोला. माझी आई मला म्हणायची, पोरी चल की का घरात, पोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे, मला आता कळालं की ग पोरी, मला आता कळालं की ग. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे हे मला आता कळालं की ग. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. पोरी घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता परत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला माझा बाप हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस ग, पुरी कशी आहेस, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही पुरी. आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही, आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीज माझ चर्र करत पोरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं.
बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. एक घास चिरूचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, ज्या बापानं मला एक एक घास भरवला, त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत बघ पोरी, आता लाखो रुपये, लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत बघ पोरी. अखंड शहराला आणि पंचक्रोशीला मी पंच पक्वानाचं जेवण घालू शकते पोरी, पण पोरी एखादा घास जर बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशीस ग पोरी, पोरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी, फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा इथं तुझ्या काळजावर पेरतो, मी तर थांबतो बघ. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्याला मिठीत घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी होते, ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबांच्या चरणावर जरी होते, ते लाखो आणि करोड रुपये माझ्या समर्थांच्या चरणावर जरी होते, तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती आणि ते तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव चला बाप आहे पोरी. हे पोरा आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आई तुला कळाली का? हा बाप तुला कळाला का? नाही कळाला. या तुम्ही लाचार करू लागला, याच आई बाबाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. कशासाठी पोरी? कधी त्या बापाची टाच हातामध्ये घेतली का ग? कधी त्या बापाची टाच हातामध्ये घेतली का? नाही घेतली पोरी, नाही घेतली. 100 भेगा पडलेत बघ तुझ्या बापाच्या टाचला, 100 भेगा पडलेत बघ तुझ्या बापाच्या टाचला. कधी तेल घातलं का ग? कधी तेल घातलं का त्या बापाच्या टाचावरती पोरी? नाही घातलं बघ, नाही घातलं. अजिबात नाही घातलं बघ पोरी. इकडे बघ बघ, पहाटेच्या थंडीमध्ये तुम्ही झोपलेला असता पोरीनो, पहाटेच्या थंडीमध्ये तुम्ही ताट करून तिकडे जावा, त्याच्यात घालून दे तुम्हाला मी. 4 वाजता तुझा बाप कुठल्या तर शेतामध्ये काम करत असतो बघ. माझ्या लेकराचं शिक्षण आहे, माझ्या लेकीचं शिक्षण आहे. तो बाप आम्हाला कळाला नाही, ती आई आम्हाला कळाली नाही. भुके बोटी नाही अण्णाने मेल्यावरी पिंड दान नालाय काढव. अरे
करोडो रुपयांची पॅकेज मिळू लागली, 7 समुद्रा पलीकडे तुम्ही राहू लागला, 7 समुद्रा पलीकडे तुम्ही राहू लागला. आई मेला, बाप मेली, आई मेला, बाप मेली, सगळं 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 काय घ्या जाळून, आम्हाला यायला वेळ नाही, आम्हाला यायला वेळ नाही, माझा विजा कॅन्सल होईल. अरे नालायकानो, आई बापापेक्षा पैसे श्रेष्ठ झाले, आई बापापेक्षा तो विजा श्रेष्ठ झाला. हे कुठं तर गणित चुकायला लागलं. एकाच घरामध्ये बापाला काय ठेवता, हे नालायकानो, वृद्धाश्रमांची निर्मिती झपाट्यानं व्हायला लागली. हे भारत महासत्ता करायचा म्हण, जिथं बापाला लेकरू नाही आणि लेकराला बाप नाही, तो देश कसा महासत्ता होणार पोरानो? सांगा, तुम्ही विचार करा. आणि ज्या बापाच्या खांद्यावर बसून फिरला साला, त्याच बापाच्या डोक्यावर तू पाय देऊ लागलास. हे मार्गाने आम्ही मोठं झालो, हे संपत्तीने आम्ही मोठं झालो, पण संस्कार मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून हात जोडून तुला सांगतोय बघ, जास्त वेळ घेत नाही बघ कोणी. हे मलाही लिखायचं बघ, पण एक काम करायचं बघ, आईला 2 प्रश्न विचारणार नाही माझ्या लेकरानं. आज एक काम करा, पळत पळत घरी जा. तेव्हा हे सत्य आहे, कुठल्या पुस्तकाच्या पानावर तुला हे वाचायला मिळणार नाही बघ. आज हे सत्य आहे बघ, आज हे सत्य आहे. पळत पळत जायचं बघ कोणी. हे पोरा, पळत पळत घरी जायचं. आज बापाची वाट बघायची बघ, आज बापाची वाट बघायची बघ. आणि त्या बापाची वाट का बघायची, का बघायची तुला सांगतो बघ पोरी. 3 वेळचा अन्न आमच्या ताटामध्ये येतोय नालायकानं, 3 वेळचा अन्न आमच्या ताटामध्ये येतं. आज इथं मस्तीनं जो वागतोस ना, आज मी ऑफिसर झालो, आज मी हे केलं, आज माझा बंगला आहे, आज माझा असा आहे, मी आज इथं आहे, आज माझी तिथं आहे. तुला 3 वेळचं अन्न तुझ्या बापानं घातलंय रे नालायका. 3 वेळचं अन्न तुझ्या बापानं तुला घातलंय, रोज घातलंय, आणि ते पोट भरून घातलंय. आणि ते 3 वेळचं अन्न तुला घालताना तुझा बाप कितीतरी वेळेला उपाशी राहिलाय. तुझा बाप सकाळी 7 वाजता घर सोडत होता, रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येत होता. त्यावेळेला आज शटू ठोकून तू उभायस रे नालायका. इकडे बघ, आज एक काम करायचं, आज घरी जायचं आणि त्या बापाची वाट बघायची. 5 वाजलेत अजून बाप आला नाही, 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही, वाटच बघत बसायची पोरांनो. एवढे उपकार या राष्ट्रावर करा, एवढे उपकार आई बापावर करा. मी सांगतो तेवढंच करा पोरांनो, मी सांगतो तेवढंच करा. हे बापाची वाट बघायची. 9 वाजले अजून बाप आला नाही, 10 वाजले बाप दिसला, दिसला रे दिसला बाप. हे पोरा, दिसला रे दिसला बाप. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पोरी पळत पळत जायचं आणि उभ्या असलेल्या त्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर परत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं, हे पोरा काय झालं. असा हंबडा कधीच फोडला नव्हतास. हे काय झालं, तुला आई काय बोलली का, तुला बाई काय बोलल्या का, तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का, तुला मैत्रिणी काय बोलल्या का, तुला काय हवं का. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात अलगद पाणी पुसत आपल्या बापाला म्हणायचं, पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा पप्पा ज्यावेळेला मी 1 वर्षाची होती ना पप्पा, त्यावेळेला मी 1 वर्षाची होती ना पप्पा, पप्पा पप्पा तेव्हा 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 मला माझा बाप कळत होता. पप्पा पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. पप्पा तुम्हाला बघत होती, तुमच्या गळ्यामध्ये पडत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा तुमची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. मला आईनं मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यात पाणी बसत होता, मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून, आपण दोघं मिळून, आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझे समजून काढण्यासाठी अंगणामध्येच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. पप्पा माझा घोडा, माझा घोडा, माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणामध्ये, मी तुम्हाला अंगणामध्ये फिरवत होती. पप्पा 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 पाठीवर पोत पोत म्हणून मी बसत होती. पप्पा रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा पप्पा कारण 1 वर्षाची मी होती तेव्हा मला माझा बाप कळत होता. आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू पप्पा, आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते. पप्पा पण तुमच्या समोर जात नाही. पप्पा मी येत नाही. पप्पा पण आज गेले होते. पप्पा आज गेले होते. पप्पा एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा हे पोरांनो, आज परत परत घरी जायचं. त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, बाळा
तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि हंबरडा फोडत ते पोरग म्हणत मला आई पण नाही, मला बाप पण नाही, माझ्या आईने कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापाने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलं, इथंच मोठा झालो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारेल का आणि माझ्या कानात हळूच कोणतं म्हणेल का, बाळा मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप? बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे पोरांनो, केवळ तुमचा बाप, तुमचा हे बाप सणासुदीला तुमचा हात धरून एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जाता, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमध्ये साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुझा होतो बघ, ज्या वस्तूला तू हात घालशील ती वस्तू तुझी होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी पोरा हात घातला तरी लांबून बाप म्हणतो दादी हा हे दीदी आवडलाय काय रे शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो रे माझ्या लेकरा. अरे मला मिळालं नाही, तुला मिळालंच पाहिजे, अरे मला मिळालं नाही, तुला मिळालंच पाहिजे, चाल चल उचल उचल. ती सगळी कपडे तुमची होतात, सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं आणि बिना बोलायचं बिना बापाचं पोरं कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं. आता पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जर जिवंत असता पण माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. पूर्ण परत परत घरी येतं, परत परत घरी येतं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला 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 त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा रडू नको, 2 दिवसाने माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट, रडू नको. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात, दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते, ती माऊली आपल्या लेकराला म्हणजे गाबरा गा बाप गेला म्हणून काय झालं, मी बापासारखी आहे की नाही तुझ्या पाठीशी उभी, सांग बरं, बापासारखी आहे की नाही मी तुझ्या पाठीशी उभी. 2 दिवसाने येतात माझं पैसे, घेऊया तुला एखादा शर्ट, रडू नको गा. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणत आय ग नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय. हे पोरा, ज्या लेकराला आपल्या आईच्या बापाच्या डोळ्यातले अश्रू कळले त्या लेकरानं इतिहास घडवला, त्या लेकरानं इतिहास घडवला. तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू कळाले का? आज ही 4 वाजता तुम्हाला उठवायला यावं लागतं, उठाला उठा, मैदानावरती धावा. आज ही तुम्हाला सांगावं लागतं, उठाला उठा, अभ्यासाला बसा. का रे नालायकाडो, तुम्हाला त्या मैदानावरती तुमचा बाप नाही का दिसत? त्या पुस्तकाच्या पानावरती तुला तुझी आई नाही का दिसत? हे षंड निघालो आम्ही, नावर्त निघालो आम्ही आणि म्हणून पोरा तुम्हाला सांगतोय तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ पोरी. ज्या दिवशी तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. पोरानं जाणून घ्या, हा बाप, या बापाच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल. कुठल्या व्यसनाच्या वेळच्यामध्ये अडकू नका. तिथं बाप शट्टू टोकून सांगतोय पोरग माझं धावतंय, रात्रीचा दिवस करून धावतंय. हे पोरा, यश नाही मिळालं तर चालेल पण सट्टू टोकून बापाला सांगता आलं पाहिजे माझं पोरग प्रामाणिकपणे लढलं साला, माझं पोरग प्रामाणिकपणे मेहनत करत होत साला. यश अपयश नंतर आहे बापासाठी, अगोदर पोरा तू त्याची संपत्ती आहे. आणि म्हणून म्हणतोय पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेला असतं पोरी. तुझी आई लय आनंदात असते पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा रडत असतो बघ. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरू, माझं पाखरू काही दिवसात भर्र करून ओढून निघून जाणार, काही दिवसात भर्र करून ओढून निघून जाणार. हे पुरी, पुरी, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या
आईला ते ओरडतंय बा, रडायचं नाही बा, अजिबात रडू नकोस बा. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला घरात बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आहे तिला हसतच ठेवायची, तिला हसतच पाठवायची. पप्पा आमच्यासाठी किती मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घराकडे या बघा, नाहीतर मी जेवत नाही बघा. हा आवाज आता या घरातून माझ्या कानावर पडणार नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणत उगाच माझ्या उशाला बसून हळूच माझ्या कानात. पप्पा उद्या 100 रुपये देतात अहो, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, पण आईला सांगू नका पप्पा. पप्पा आईला सांगू नका असं म्हणणार लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. तुझा बाप तुझ्या आईला रागवत असतो बघ, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. आणि तुझी आई म्हणते अहो डोळे का लाल झाले, डोळे का लाल झाले. तेव्हा तुझी आई ते बिचार गरीब म्हणते अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. जेवढं पाणी डोक्यावर घेत होता त्याच्यापेक्षा कितीतर पाणी तो डोळ्यातून बाहेर काढत होता. लग्न पत्रिका वाटायला तर लय आनंदानं फिरतय बघ, लय आनंदानं फिरतय, लय आनंदानं फिरतय. पण रात्रीच्या अंधारात बिचार एकटंच रडत बसतय, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला तुझं पाखरू भर करून उडून निघून जाणार. 12:30चं तांदूळ आहे बघ पोरी, नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोवऱ्यावरती तू उभी आहेस, वाजंत्री वाजवत आहे, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला येत आहे लग्नाच्या भोवऱ्यावरती. तो आशीर्वाद घेत आहे, भेट वस्तू घेत आहे, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहे. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बा. तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे, जेव्हा पोट भरून जेव्हा माझ्या लेकीचं लग्न आहे जेवणवाल्या, कोणी उपाशी जाता कामा नाही. चाल तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो. पोरा तुझा बाप तुझ्या बहिणीच्या लग्नामध्ये पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ. बघता बघता 3 वाजतात बघ. पोरांना तर ते लय हसत हसत सांगतं बाळा ताटात काही ठेवू नका, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन चला 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 चला. बघता बघता 3 वाजतात बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती संपतात, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. आणि 3 वाजता नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी तू लग्नाच्या बहुल्यावरून खाली येते, त्यावेळेला तुझ्यासाठी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझी आई फोडते पोरी, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापांना आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही इथं पारक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू, माझं पाखरू आज मला दिसायचं नाही की ग पोरी, आज मला दिसायचं नाही की ग. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय का रडताय का रडताय. कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे. पोरी तुझा बाप तिथे येतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा, रडायचं नाही चल जा, हसत हसत जा, मी आहे ना चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी. चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला
फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कधी घडला तेवढं सांगतो मी तर थांबतो. तुला अर्धाच सिनेमा माहितीये पोरी, तुला अर्धाच सिनेमा माहितीये. अर्धा सिनेमा मी तुला सांगतो बघ. हे पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो बघ. हे अगोदर लग्न मंडप वाल्याला बोलवतो, त्या मंगल कार्यालयाच्या मालकाला बोलवून घेतो. तुमचे किती पैसे राहिले तर आजच घ्या, उद्या माझ्याकडे असते नसते. हे जेवणवाल्या, जेवण काय झाक बनवलं होतात. हे बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. हे तुमचं पैसे घ्या. हे मस्त वाल्या, तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा, गेलेलं मला सोडून. हे वजंतली, अरे ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा आणि 5,000 रुपये तुम्हाला ज्यादा देतोय बाबा. अरे लई भारी वाजवत होतात, माझं लेकरू जाताना लई भारी वाजवत होतात. हे पोरी, हे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशीवोली करतो त्या तीव्र माणसाचं नाव साला पाप आहे पुरी. त्या तीव्र माणसाचं नाव पाप आहे. तुझी आई म्हणते अहो सावया की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो तुझ्या आईचा खांदा गोळा करतो त्या गरीब तीव्र माणसाचं नाव साला पाप आहे तुझी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर आपल्या अश्रूने जोडला चिंप करतो. त्या तीन माणसाचं नाव साला पाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर अकॅडमी पर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला पाप आहे कोणालो. 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला पाप आहे. जो दिवसभर शेतात राबतो आणि रात्री कुठल्या तरी हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला पाप आहे. या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून आपला जीव मुठीत घे जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, जो टॅम्पो चालवतो आणि आपल्या लेकरांच्यासाठी पैसा कमवतो, त्यांचं शिक्षण जो पूर्ण करतो त्या ड्रायव्हरचं नाव साला पाप आहे. जो दुसऱ्यांची संडास होतो, गटारी साफ करतो, भंग्याचं काम करतो साला त्या भंग्याचं नाव पाप आहे. जो रात्री कितीही कडाक्याची थंडी असली तर आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो, भर उन्हात जो टाकतो, पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीखाली जो बसवतो आणि कितीही पाऊस पडला तर आपल्या डोक्यावरची छत्री लेकराच्या डोक्यावर जो घालतो त्या गरीब बिचाऱ्या देव माणसाचं नाव साला पाप आहे. पाप पाप. हरामखोरानो, या बापाला लाचार करायला लागला, या बापाच्या तोंडावर आणि या आईच्या तोंडावर थुंकायला लागला. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पोरी. पोलीस स्टेशनला तुझा बाप जिथं उभा आहे त्याच्या 2 फुटावर तुझी आई उभी आहे बघ. आणि दोघांनी मिळून पोलीस स्टेशनची सगळी जमीन ओली केली आणि तुझा बाप हंबरडा फोडून पोलिसांना सांगत असतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब,
साहेब काय वाटेल ते करा. माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्या हातामधला मोबाईल त्याच्यावर बॅलन्स काय मारतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो. हे पोरी, हे शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपण, हे तोंडाला फडके बांधून त्या हरामखोर कुत्र्याबरोबर फिरतेस काय. आणि 20 वर्ष ज्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाला हे लाचार काय करतीस. बापाच्या तोंडावर थुंकून हे निघून काय जातीस. तुझ्यापेक्षा 10 वर्षानं मोठा चला माघारात गांजाला स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, त्या हरामखोर कुत्र्यासाठी हे सोन्यासारख्या बापाच्या आईच्या तोंडावर थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनो. शाहू फुले आंबेडकरचा काम करतात इकडे बघा मोरे. प्रेमाच्या विरोधात मी नाही बा पोरी. पण हे कसलं प्रेम जे तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला नव्हतं, जे तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला सगळं उभं करतं, तुझ्या आई बापाला लाचार करतं. अगं प्रत्येक जण म्हणत असतो या चित्रपोरगी गेली तर गेली. अगं पाहुणं पाहिजे तर जाणून भरून असतात. लई नाकावर ठिचून माझी लेख म्हणत होतास. काय झालं तू काय रे. अगं अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप घरात तडफडत असतो आणि तू मात्र हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, जे प्रेम तुला परदेशामध्ये विकता पोरी, हे प्रेम आहे का? हे प्रेम नाही ग पोरी, हे प्रेम नाही. हे तुझं शिकण्याचं वय आहे पोरी. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारानं उभा कराल. अगं लहानपणापासून अजून तुझ्या मनाच्या विरोधात तुझ्या बापानं काहीच केलं नाही पोरी. तुझ्या बापानं काहीच केलं नाही. अगं हे तरी कसं करेल पोरी? सांग मला पोरी, सांग मला पोरी, सांग मरी. हे पोरीनो, आणि पोलीस स्टेशनला हजर काय घालता, मेहंदी काय काढता, नवीन कपडे काय घालता, पोलिसांचा फोन जातो तुझ्या बापाला, या तुमची लेख आली, काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप लगेच हंबळला भरून जातो की प्रतिष्ठित लोकांच्याकडे चला. माझं लेकर असून माझं ऐकत नाही, तुमचं तर ऐकतं का बघूया. चला हे पोरी. तुझा बाप पुढे तुझी आई मागवती, प्रतिष्ठित लोक तिथं येतात, बापाला लाचारतो, केलं बापाच्या तोंडावर तो संपले, बापाच्या आबरूचे रक्ताला वेशेवर तो टाकले, तरी सुद्धा बाप तुझीच माफी मागत असतो. दीदी आम्ही गरीब लोक आहे गे, अडाणी लोक आहे. अगं मेहनत करून तुला शिकवलंय, तू आमच्यापेक्षा शानी आहेस का दीदी? चल की घरला, चांगलं पोरग बघू, याच्यापेक्षा चांगलं पोरग बघू. माझ्यासाठी येऊ नकोस, आईसाठी ते चल की ग. अन्नाचा कण पाण्याचा थेंब नाही की ग पोटात. चल की ग माझ्या लेकरा, चल की. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक, ज्या बापाला तुला लहानाचं मोठं केलं त्या बापाला ओळखत नाहीस आणि हरामखोर कुत्रा कुठला कोण आलास आला, तुला घेऊन गेला तो तुझा झाला. हे नीच. अगं लहानपणी 1 वर्षाची होती, 4 फुटानं बापाला कुणी दिलं तर दिवसभर सांभाळून ठेवत होतं खिशात, आणि रात्री आणून तुझ्या मुखात घालत होतं. त्या बापाला ओळखत नाहीस आणि हे कुत्रा तुझा झाला. आणि वर पोलिसांना सांगते यांच्यापासून आम्हाला धोका आहे, बापापासून तुला धोका. ए पोरी, 1 वर्षाच्या अंगणात खेळत होती, ठेच लागली, रक्त आला, अंगठा फुटला, घरदार डोक्यावर घेतलं की ग बापानं. तोंडामध्ये तुझा रक्ताळलेला अंगठा घेऊन साला पळाला की ग दवाखान्यापर्यंत. डॉक्टर माझी लेक. आणि त्या बापापासून तुला धोका आणि हे कुत्रा तुझा. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नादी बेड भाड तुका म्हणे सान चोर. काहीतरी करतोय बघ, सत्य करतोय बघ, मी कोणाला भीतच नाही बघ. मुळात ज्या दिवशी वास्तवता मला बोलता येणार नाही त्या दिवशी विचार मंच सोडून देईन पोरी. पण खरं तेच तुझ्या काळजावरती पेरून जाणार पोरी. एक ही माझी लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही. एक ही पोर आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आज नाही तर परत कधीच नाही. आजच शपथ. एक ही पोर व्यसन करणार नाही. व्यसन करायचं कर्तृत्वाचं व्यसन झालं. आई बापाची छाती अभिमानानं फुगली पाहिजे. अरे माझा वा म्हणून बापानं मिठी मारली पाहिजे. असं व्यसन करायचं संभाजी राजांच्या बलिदानासारखं आणि 23 वर्षाच्या भगतसिंगांच्या सारखं पोरानं व्यसन करायचं. एकही पोरगा व्यसन करणार नाही. एकही पोरगा आत्महत्या करणार नाही. बस खूप झाला आता. आज नाही तर परत कधीच नाही पोरालं. आज नाही तर परत कधीच नाही. इथं तुझा बाप आलेला आहे बघ. नक्कीच इथं 10-15 बाप 20 बाप येऊन बसलेला आहे.
माझ्या लेकीसाठी जायचं, माझ्या लेकराचा कार्यक्रम बघायला जायचं. तुझा बाप इथं नक्कीच आलेला आहे बघ पोरी. आज तुला तुझा बाप एका मिनिटामध्ये दाखवतो बघ. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ पोरी, जास्त वेळ तुझा घेत नाही. 7 तासाचा प्रवास करून मला पुन्हा उभं राहायचं आहे बघ. हजारो लोक वाट बघते. त्या राष्ट्राला तुमची गरज आहे. आज तुला तुझा बाप कळालाय पोरा, तुला तुझा बाप माझ्या नजरेतून एकदा दाखवतो. रोज या बापाला घरी बघता, फक्त वेळ खूप कमी आहे, लगेच हातवरती करायचा आहे. आज नाही तर परत कधीच नाही. हा क्षण ऐतिहासिक आहे, हा क्षण पुण्याचा आहे, हा क्षण पुण्यही करण्याचा आहे. लक्षात घ्या, समर्थ पाठीशी आहे. लक्षात घ्या, आपल्या कोणाच्याही पाठीशी समर्थ उभी राहत नसतात. हे पुराणो जो कर्तृत्ववान आहे, ज्याच्यामध्ये माणूस जिवंत आहे, मग त्याला कितीही संकट येऊ दे, समर्थ त्याच्याच पाठीशी उभे राहतात. लक्षात घ्या. आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, आज तुझ्या बापाला तू बघायचं. इथं किती बाप आलेत का आपल्या लेकी बरोबर, आपल्या लेकरा बरोबर कार्यक्रम बघायला. त्या बापाने जरा लगेच हात वरती करायचा आहे, जास्त वेळ कर लावायचा नाही. जास्त 10, 15, 20 बाप आहे. आज जरा उभं राहायचंय, जागेवरती उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. माझ्यासाठी जागेवरती उभं राहा. ज्या बापाने हात वरती केले त्या बापाने जागेवरती उभं राहायचंय. जागेवरती उभं राहा, मी जास्त उभं राहा. हा तुझा बाप आहे बघ. हा आता प्रत्येक बापाला मी विनंती करतोय, आज जरा माझ्या जवळ यायचंय. सगळ्यांनी जागा करत बाहेर यायचंय आणि जरा या विचार मंचावरती यायचंय. इथे यायचंय, माझ्या जवळ यायचंय, समर्थांच्या जवळ यायचंय, छत्रपतीच्या जवळ यायचंय. या लवकर बाहेर या, जिथून जागा मिळेल तिथून या, बाहेर या. आज नाही तर परत कधीच नाही. आणि सगळ्या माझ्या पिताश्रींना मी विनंती करतोय, जरा इथून वरती जायचंय, या विचार मंचावरती जायचंय आणि तिथं उभं राहायचंय. जा लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. हा जायचंय, शिक्षण ठरला पाहिजे. तो रोहित आहे ना, तो गौरव आहे ना, ती सगळी लेकरं आहेत ना, सगळ्यांची नावं माझ्या लेकरांना मला माहिती नाही. आज तुम्ही मला माहिती उभं केलेलं आहे. एक साथ फाउंडेशन येवा, एक साथ फाउंडेशन. आज गरज आहे लेकरांना तुमची, आणि म्हणून आज मी इथं आलेलो आहे. हा बाप आहे पोरींनो, ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रावर मी फिरतोय बघ, महाराष्ट्रावर फिरतोय बघ, बाप 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 करत फिरतोय बघ. हा बाप आहे, हा बाप आहे, हा बाप आहे. सगळ्या बापाने उभं राहायचं. या इकडे लांबच्या लांब लाईन करा, सरका इकडं. हा बाप आहे. जरा हा बाप बघून घ्या पोरांनो. रोज या बापाला तुम्ही बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून हा बाप मी दाखवणार आहे. आज नाही तर परत कधीच नाही. आज हा बाप मी दाखवणार आहे पोरांनो तुम्हाला. इथंच दाखवणार, इथंच दाखवणार. चाल, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जरा हात वरती करायचा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, तिथं त्या लेकरांनी जरा हात वर करायचा आणि जागेवर उभं राहायचं. माझ्या समोर आलेले ते पप्पा कोणाकोणाचे आहेत, जरा हात वरती करायचंय, जागेवर उभं राहायचं. नाही तर माझ्या समोर यायचं. चल इथं माझ्या समोर या. चाल लवकर, जागा काढून इथं माझ्या समोर यायचं. ये लवकर, चाल लवकर ये पोरी, चाल उभी राहा. ये इथे ये पोरा, इथे ये, इथे उभं राहा, माझ्या समोर उभं राहा. चाल लवकर माझ्या समोर उभं राहा. इकडे बघ, माझ्या नजरेमध्ये नजर घाल. चाल लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. आज हा शिक्षण ठरलंच पाहिजे. चाल लवकर, इकडे इकडे इकडे. चाल ये बाहेर, बाहेर ये, बाहेर ये. चाल इकडे इकडे, चाल इकडे वा, चाल इकडे. सर चाल 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 लवकर ये. पोरांनो, हा तुमचा बाप आहे. ज्या बापाविषयाकडे महाराष्ट्र देशभर मी सांगतोय बघ, बाप बाप पुढे चाल इथपर्यंत. चाल इकडे, चाल लवकर, पुढे या, पुढे या, पुढे या. चाल लवकर ये लवकर, बार बार चाल. माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालायचे, माझ्या नजरेमध्ये नजर घालायची. हिप्नोटाईज करायला नाही आलो, कोणता धर्मानी जात सांगायला नाही आलो, कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन चला मत मागायला नाही आलो. हरवलेला तुझा बाप आज तुला परत द्यायला आलोय बघ पोरी. बा, मेल्यानंतर बापाला जाळतात. नीट 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 शूटिंग कर या वाक्याचं. मेल्यानंतर बापाला जाळतात. चोख, मेल्यानंतर बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर बापाचा फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे बापाची चिता रोज घरात जळत असते. जिवंतपणी रोज बाप घरात मरत असतो आणि त्या बापाच्या चितेला रोज आपण रोज आपण आम्ही देत असतो. आणि पोरीनो, जिवंतपणीचं मरण
जिवंतपणीचं मरण लई वाटतं. सगळ्या सुखा हा खरं देव, पण जिवंतपणीचं मरण देव कधीही माफ करणार नाही. लक्षात घे. हे स्वामी तिने जगाचा आई विनाशकारी, स्वामी तिने जगाचा आई विनाशकारी. ही आई जर आपल्या आयुष्यामध्ये नसते, आईचा संसाराचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यामध्ये नसता, आईचा वटवृक्ष आहे. त्या आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस वृक्ष वाटतंय. माझ्या वृक्षाचं नाव बाप आहे. आणि हा बाप, हा बाप, हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईलाच माझ्या वेदना कळाल्या. ती माऊली आहे आमची, 9 महिने इथं राहिलोय, तिलाच आमच्या वेदना कळणार. पण आई इतक्याच वेदना तुझ्या बापालाही कळतात. आई इतकंच अश्रू की नवरा आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून आपल्या लेकरांच्यासाठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर सगळ्यात जास्त आजपर्यंत हंबरडा फोडून कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. 1 वर्षाचं व्हायचं आणि 1 वर्षाचं असताना ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतात अगदी तशीच मिठी आज बापाला मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही. तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं ग, पोरी काय झालं, हे पोरी काय झालं. त्यावेळेला बापाच्या कानात हळूच सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नव्हते पप्पा, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नव्हते पप्पा, तर आज सांगते पप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू. जोपर्यंत मी सांगत नाही ती मुठ्ठी सोडायची नाही. आज स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत बपोरी. आज हे ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे. आज छत्रपती तुझ्या सोबत आहेत बपोरी. परत परत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. जा पोरी जा परत परत आणि तुझ्या बापाला पोरा अगोदर जाऊन कडकडून मिठी मार. जा पोरा परत जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार मिठी पोरी, मार मिठी मार. सांग पोरी सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी. सांग मला हा रडणारा बाप खोटा आहे का पोरी. सांग मला सांग सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का. सांग या बापाची काय चूक आहे पोरी. सांग मला लहानाचं बोट केलं ही बापाची चूक आहे का ग पोरी. सांग सांग तुझ्यासाठी उपाशी राहिला ही या बापाची चूक आहे का ग पोरी. हे पोरी सांग या बापाची काय चूक आहे. या बापाला तुम्ही लाचार करणार का. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का. हे माझ्या लेकरानं एकदा त्या बापाचा हात आपल्या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला पडकं असतं पोरी, आपल्याला पडकं असतं. सांगा सांगा या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का. सांगा या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहे का. अगं उपाशी राहिलं पण तुला घास भरवला की प्रत्येक सणाला तुला नटवलं की ग त्यानं. अगं सगळी म्हणत होती अरे पोरगी जन्माला आली होती ना तेव्हा सगळ्याला सांगत होता खबरदार पोरगी नाही माझी लक्ष्मी आहे, माझी लक्ष्मी आहे. सांग पोरा सांग करशील का आत्महत्या. सांग पोरा करशील का व्यसन. अरे सोन्यासारखा साला घरात बाप असताना साला हे पोरानो का रे आम्ही शंडासारखं वागू लागलो, का आम्ही नावार्जासारखं वागू लागलो. चला सगळ्या पोराला चला चला पाया पडा बापाच्या. चाल झुक झुक आज नाही तर परत कधीच नाही. पोराला झोप चाल सगळ्या पोरांनी बापाचा पाय पकडायचा आहे. चाल पाय पकड पकड चाल लवकर झोप. सगळ्या पोरींनी झोपायचंय. चला परत बापाच्या पाया पडा. हा तुमचा समर्थ आहे पोरीनो, हा तुमचा तिरुपती आहे, हा तुमचा शिर्डीचा साईबाबा आहे. हा या बापाला कधीच लाचार करू नका. चला सगळ्या लेकरांनी खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. चाल सगळ्या बसलेल्या पोरांनी पोरींनी शाळेच्या कॉलेजच्या उजवा हात वरती करायचा आहे. ठेव डोक्यावर पोरी, डोक्यावर ठेव हात. ठेवलंच का डोक्यावर डोळे झाक पोरी, डोळे झाक. 1 मिनिटासाठी डोळे झाक झाक बरं पोरी. झाक झाक झाक. 1 वर्षाची हो पोरी. तुझ्या बापानं तुला आयुष्य दिलं ग पोरा. 1 वर्षाची हो पोरी. झालीस का 1 वर्षाची. आता डोळ्यासमोर आण तुझ्या आई बापाला. आला का तुझा डोळ्यासमोर तुझा बाप.
पोरी आला का ग? तुला बाप नसेल तर हा वसंत हंकारी तुझा बाप आहे बघ. या क्षणापासून सगळी जबाबदारी तुझी मी घेतो बघ. आण डोळ्यासमोर आम्हाला. आणलंस का? आता मार कडकडून मी ती बापाला मार पोरी आणि सांग पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. आय लव्ह यू पप्पा. पप्पा मी व्यसन करणार नाही पप्पा. पप्पा मी कधीच आत्महत्या करणार नाही पप्पा. कुठल्या कुत्र्यासाठी मी तुमच्या तोंडावर कधी थुंकणार नाही पप्पा. आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू पप्पा. आज मला माझा बाप कळला पप्पा. आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू. आय लव्ह यू. हात खाली घ्यायचे. तिथेच बसा जरा 2 मिनिटं बसा तिथेच. विचार मंचावर बसा. सब मंगल है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो.